या सखोल विश्लेषणात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा आपला जो विषय आहे ना, तो अत्यंत अद्भुत, गूढ आणि तितकाच प्रेरणादायी आहे. हो, नक्कीच. आज आपण अशा एका अथांग व्यक्तिमत्वाचा वेध घेणार आहोत, ज्यांच्या अस्तित्वाने केवळ एक काळच नाही, तर संपूर्ण आध्यात्मिक विश्व उजळून निघालं. आपण बोलतोय श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल. श्री स्वामी समर्थ नाव घेताच एक वेगळीच शांतता जाणवते. अगदी खरंय. आपल्याकडे सध्या उपलब्ध ऐतिहासिक नोंदी, श्री स्वामी समर्थ लीलामृत, सच्चरित्र आणि विविध संशोधन साहित्यांचा एक मोठा साठा आहे. या सगळ्याचा अभ्यास करून त्यातील सर्वात महत्त्वाचे आणि थक्क करणारे पैलू आपण आज उलगडणार आहोत. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊयात. होय, आणि कोणत्याही पूर्वग्रहाविना केवळ एका जिज्ञासू वृत्तीने आपण या माहितीच्या महासागरात डुबकी मारणार आहोत. बरोबर. मला वाटतं या प्रवासाची सुरुवात करताना आपल्याला एक व्यापक ऐतिहासिक संदर्भ लक्षात घ्यावा लागेल. खरं तर तो खूप महत्त्वाचा भाग आहे. 19व्या शतकातील महाराष्ट्राचा आणि भारताचा तो काळ अनेक अर्थांनी स्थित्यंतराचा होता. एकीकडे ब्रिटिशांची राजवट प्रस्थापित झाली होती, जुन्या सत्ता लयास गेल्या होत्या. म्हणजे एक प्रकारची सामाजिक आणि राजकीय पोकळी निर्माण झाली होती, नाही का? अगदी तसंच. एक प्रचंड गोंधळ होता. समाजाचा आत्मविश्वास पूर्णपणे डळमळीत झाला होता. अशा या अस्वस्थ काळात लोकांना एका खऱ्या आणि भक्कम आध्यात्मिक आधाराची नितांत आवश्यकता होती. आणि नेमक्या याच काळात श्री स्वामी समर्थांचं अस्तित्व समोर येतं. जर आपण हे व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर लक्षात येईल की ते केवळ एक संत नव्हते, तर ते दत्त परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वोच्च शिखर होते. थांबा, आपण पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करूया. मी अनेक नोंदी वाचत होते आणि त्यात दत्त परंपरा असा उल्लेख वारंवार येतो, पण एखाद्या नवीन व्यक्तीसाठी किंवा ज्यांना याबद्दल फारशी माहिती नाही, त्यांच्यासाठी ही दत्त परंपरा म्हणजे नेमकं काय? हा खूप चांगला आणि मूलभूत प्रश्न आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजे शिव, या तीनही प्रमुख देवतांच्या एकत्रित ऊर्जेतून निर्माण झालेले सर्वोच्च गुरुतत्व म्हणजे भगवान दत्तात्रेय. गुरुतत्व. होय. आणि याच गुरुतत्वाची जी अखंड शृंखला पुढे चालत आली, ज्यामध्ये समाजाला दिशा दाखवण्यासाठी वेळोवेळी महात्म्यांनी अवतार घेतले, ती म्हणजे दत्त परंपरा. अच्छा, म्हणजे ही एक सलग ऊर्जा आहे. अगदी बरोबर. श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ हे याच परंपरेचे प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. हे सगळे एकाच अथांग ऊर्जेचे विविध आविष्कार आहेत. हे खूप छान स्पष्ट केलं आपण. धन्यवाद. आता त्यांच्या उगमाकडे वळूया. माझ्या वाचनात एक अत्यंत गूढ कथा आली आहे. श्री नृसिंह सरस्वती यांच्या समाधीचा आणि एका लाकूड तोड्याचा काहीतरी संबंध आहे असा उल्लेख त्या जुन्या नोंदींमध्ये सापडतो. हे नेमकं काय रहस्य आहे? ती खरोखरच एक अकल्पनीय आणि रोमांचित करणारी घटना आहे. उपलब्ध ऐतिहासिक आणि आध्यात्मिक नोंदींनुसार दत्त परंपरेतील दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांनी 1458 मध्ये श्री शैलम जवळील कर्दळी वनात समाधी घेतली होती. 1458 मध्ये? हो. ते तिथे एकांत जंगलात ध्यानात बसले आणि काळ पुढे सरकत गेला. तिथेच निसर्गाचा एक अद्भुत खेळ सुरू झाला. ते समाधी अवस्थेत असताना त्यांच्या अंगावर एक महाकाय वारूळ तयार झालं. बापरे. वर्षे, दशके, शतके लोटली. तब्बल 300 वर्षे ते त्या वारुळात समाधी अवस्थेत होते. आणि मग एक दिवस त्या जंगलात एक लाकूड तोडा येतो. आणि तिथेच ती कुऱ्हाड. हो. तो झाड तोडण्यासाठी कुऱ्हाड उगारतो, पण ती कुऱ्हाड चुकून त्या 300 वर्षे जुन्या वारुळावर पडते. 300 वर्षे जुनं वारूळ. पुढे काय झालं? कुऱ्हाडीचा घाव बसताच त्या वारुळातून रक्ताची भरभरती धार वाहू लागते. तो लाकूडतोडा साहजिकच प्रचंड घाबरतो, पण त्याच क्षणी त्या वारुळातून एक अतिशय तेजस्वी अजानबाहू व्यक्तिमत्व बाहेर येतं. तेच आपले श्री स्वामी समर्थ. अगदी बरोबर. लाकूड तोड्या भीतीने थरथरत माफी मागतो, तेव्हा स्वामी त्याला अत्यंत शांतपणे सांगतात की घाबरू नकोस, माझ्या प्रकटीकरणाची हीच वेळ आणि हीच पद्धत नियतीने ठरवली होती. म्हणजे तो लाकूड तोड्या फक्त एक निमित्त होता. नक्कीच. आणि इथे लक्षवेधी गोष्ट ही आहे की नंतरच्या काळात अक्कलकोटमध्ये अनेक भक्तांनी स्वामींच्या मांडीवर त्या कुऱ्हाडीच्या घावाची खूण प्रत्यक्ष पाहिली होती. अशा अधिकृत नोंदी लीलामृतमध्ये आहेत. अंगावर काटा आणणारा प्रसंग आहे हा.
म्हणजेच ते एका पूर्ण वाढ झालेल्या मानवाच्या रूपात प्रकट झाले. हे ऐकल्यावर साहजिकच अवधूत या संकल्पनेचा संदर्भ येतो. आपण अनेकदा वाचतो की स्वामी समर्थ हे अवधूत होते. या अवधूत शब्दाचा नेमका अर्थ काय घेता येईल? अवधूत म्हणजे अशी व्यक्ती जिने सर्व भौतिक आणि प्रापंचिक बंधने धुवून टाकली आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर ज्याला मानवी मर्यादा, जन्म, मृत्यू, जात, धर्म आणि प्रादेशिक सीमा लागू होत नाहीत असा मुक्त पुरुष. ज्यांना कोणत्याही चौकटीत बांधता येत नाही. होय, त्यांना मानवी मर्यादांमध्ये अडकायचे नसते. म्हणूनच त्यांच्या उगमाबद्दल दुसऱ्या एका नोंदीत अशीही माहिती मिळते की 1149 मध्ये उत्तर भारतातील चेलीखेडा येथे एक 8 वर्षाचा मुलगा म्हणून ते प्रकट झाले होते. अच्छा, म्हणजे प्रकटीकरणाच्या वेगवेगळ्या नोंदी आहेत. याच कारणामुळे कदाचित जेव्हा जेव्हा लोकांनी त्यांना त्यांच्या मुळाबद्दल विचारले तेव्हा त्यांनी थेट उत्तर न देता कायम रूपकात्मक उत्तरे दिली असावीत. नोंदी सांगतात की ते म्हणायचे, माझे पूर्वज वटवृक्ष आहेत, माझे मूळ गाव दत्तनगर आहे आणि माझे नाव नृसिंह भान आहे. नक्कीच. या उत्तराचा जर आपण सखोल विचार केला तर आपल्याला समजेल की ते स्वतःला कोणत्याही एका कुटुंबात, जातीत किंवा प्रांतात बांधून घेत नव्हते. बरोबर. वटवृक्ष हा विस्तार, आश्रय आणि चिरंतन अस्तित्वाचं प्रतीक आहे. दत्तनगर हे काही भौगोलिक गाव नसून ती एक आध्यात्मिक अवस्था आहे. ते खऱ्या अर्थाने विश्वाचे नागरिक होते. मानवी ओळखीच्या पलीकडचे त्यांचे हे स्वरूप त्यांच्या अथांग प्रवासातूनही दिसून येते. विश्वाचे नागरिक हा शब्द इथं अगदी चपखल बसतो. कारण मी जेव्हा त्यांच्या प्रवासाच्या नोंदी बघत होते तेव्हा त्या खरोखरच मेंदूला सुन्न करणाऱ्या आहेत. अक्कलकोटला येण्यापूर्वी त्यांनी जे भ्रमण केले आहे ते अवाढव्य आहे. हो, प्रचंड मोठी भ्रमंती आहे ती. हिमालय, तिबेट, चीनच्या सीमा आणि तिथून थेट भारताच्या दक्षिणेला काशी, हरिद्वार, रामेश्वरम. एवढेच नाही तर जावा, सुमात्रा, इंडोनेशिया अशा आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या नोंदीही त्यांच्या चरित्र साहित्यात आढळतात. 19व्या शतकात किंवा त्याही पूर्वी जेव्हा दळणवळणाची कोणतेही आधुनिक साधने नव्हती तेव्हा असा प्रवास कसा शक्य आहे? हाच तर खरा अभ्यासाचा विषय आहे. जेव्हा एखादा अवधूत किंवा महायोगी असा प्रवास करतो तेव्हा तो केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारा पर्यटक नसतो. हे प्रवास म्हणजे एका अर्थाने ऊर्जेचे संक्रमण असते. ऊर्जेचे संक्रमण? हो, हजारो किलोमीटर पायी चालणे, हिमालयातील उणे तापमानात राहणे किंवा समुद्र ओलांडून जावा, सुमात्रा सारख्या दूरवरच्या बेटांवर जाणे हे केवळ त्यांच्या योग सामर्थ्यामुळे आणि पंचमहाभूतांवरील त्यांच्या नियंत्रणामुळे शक्य होते. ते जिथे जिथे गेले तिथे त्यांनी तिथली भूमी आणि तिथले लोक यांच्यावर एक आध्यात्मिक संस्कार केला. आणि इतक्या प्रदीर्घ अनेक शतकांच्या भ्रमणानंतर 1856 मध्ये त्यांचे पाऊल अक्कलकोटमध्ये पडते. चिंतोपंत टोळ यांच्या आमंत्रणावरून ते तिथे येतात आणि मग पुढील 22 वर्षे त्यांनी तिथेच वास्तव्य केले. चोळाप्पा यांच्या घरी आणि त्या प्रसिद्ध वटवृक्षाच्या छायेत ते रमले. अक्कलकोट हे केवळ एक गाव राहिले नाही तर ते एक ऊर्जा केंद्र बनले. अगदी खरे. पण ह्यातून एक प्रश्न निर्माण होतो. इतका मोठा प्रवास केल्यानंतर थांबण्यासाठी अक्कलकोटच का निवडले? जर आपण अक्कलकोट या शब्दाची फोड केली तर आपल्याला एक अतिशय सुंदर आणि प्रतिकात्मक अर्थ सापडतो. कसा? अक्कल म्हणजे बुद्धी आणि कोट म्हणजे किल्ला. मानवी मन हे नेहमी अज्ञान, मोह आणि अहंकाराच्या आक्रमणांना बळी पडत असते. स्वामींचे तिथे असणे हे भक्तांच्या मनाचे आणि बुद्धीचे या विकारांपासून रक्षण करण्याचे प्रतीक आहे. ते मानवी बुद्धीच्या किल्ल्याचे अभेद्य कवच बनले. अक्कलकोटमध्ये त्यांनी एक असा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक माहोल तयार केला जिथे कोणताही भेदभाव नव्हता. आणि त्यांचे हे भेदभाव नसलेले स्वरूप त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वर्णनातूनही स्पष्ट होते. नोंदी सांगतात की ते अजानबाहू होते, म्हणजे त्यांचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचत असत. त्यांचा वर्ण अत्यंत गोरा आणि तेजस्वी होता. बरोबर. डोळ्यांत अशी काही चमक होती की कोणीही थेट त्यांच्या नजरेला नजर देऊ शकत नसे. पण त्यांचे वागणे मात्र कोणत्याही चौकटीत बसणारे नव्हते. ते कधी मखमली राजशाही पलंगावर झोपायचे तर कधी चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर, कधी लंगोटी नेसायचे तर कधी दिगंबर म्हणजे वस्त्रहीन अवस्थेत राहायचे. हे वागणे वरवर पाहता परस्पर विरोधी आणि गोंधळात टाकणारे वाटू शकते, पण इथं आपल्याला अद्वैत तत्वज्ञान समजावून घेणं खूप महत्वाचं आहे. हो, कृपया हे अद्वैत तत्वज्ञान थोडं सोप्या भाषेत उलगडून सांगा ना, कारण बऱ्याचदा हा शब्द ऐकण्यात येतो. अद्वैत म्हणजे जिथे दोन नाहीत, असं सर्व काही एकच असणे.
सामान्य माणसाच्या नजरेत सोने मौल्यवान असते आणि माती निरुपयोगी असते. पण जो अद्वैत अवस्थेत पोहोचला आहे त्याच्यासाठी सोने आणि माती या दोन्ही गोष्टी फक्त निसर्गाचीच रूपे आहेत. त्यांच्यासाठी भेद उरत नाही. अजिबात नाही. मानवी समाजाने निर्माण केलेले श्रीमंती, गरिबी, राजा, रंक हे भेद त्यांच्यासाठी अस्तित्वातच नव्हते. म्हणूनच अक्कलकोटचे तत्कालीन राजे मालोजीराजे भोसले त्यांच्या दरबारात असोत किंवा एखादा अत्यंत गरीब भिकारी असो, स्वामी सर्वांना समान वागणूक द्यायचे. हिंदू असो वा मुस्लिम, पारसी असो वा ख्रिश्चन, त्यांच्या दृष्टीने सर्वजण फक्त जीव होते. म्हणजेच त्यांचा उद्देश केवळ लोकांना आकर्षित करणे हा नव्हता, तर त्यामागे एक खूप मोठा मानसिक आणि सामाजिक धडा होता. याच अनुषंगाने मला त्यांच्या लीला किंवा चमत्कारांबद्दल विचारायचे आहे. अनेकदा चमत्कार हा शब्द आला की लोकांच्या भुवया उंचावतात. हो, आजकाल हे साहजिकच आहे. पण या नोंदी वाचताना जाणवते की या लीला म्हणजे निव्वळ जादूच्या ट्रिक्स नव्हत्या. यातून ते लोकांचा अहंकार नष्ट करत होते. कॅमेऱ्याची ती कथा याचे उत्तम उदाहरण आहे, नाही का? हो, अगदी तंतोतंत. ती कथा अहंकारावर केलेल्या मोठ्या मातीचं प्रतीक आहे. त्या काळात छायाचित्रण किंवा फोटोग्राफी नुकतीच सुरू झाली होती. एका गर्विष्ठ ब्रिटिश छायाचित्रकाराला स्वामींचा फोटो काढायचा होता, पण त्याने स्वामींची परवानगी घेण्याची तसदीक घेतली नाही. म्हणजे त्याला वाटलं की आपल्याला काय गरज परवानगीची. हो, कॅमेऱ्याला कुठला आलाय देव माणूस समजायला, विज्ञान खोटं थोडंच बोलणार आहे असा त्याचा अहंकार होता. त्याने लांबून छुप्या पद्धतीने फोटो काढला आणि मोठ्या अभिमानाने तो डेव्हलप केला. पण जेव्हा त्याने तो फोटो सर्वांना दाखवला तेव्हा त्यात माकड दिसलं. बरोबर. तेव्हा त्यात स्वामींऐवजी एका माकडाचे चित्र होते. विज्ञानाचा अहंकार जेव्हा आध्यात्मिक उंचीला कमी लेखतो तेव्हा निसर्ग त्याची जागा दाखवून देतो, हाच यामागील संदेश होता. आणि याच्या अगदी विरुद्ध अनुभव पाटणकर नावाच्या दुसऱ्या एका फोटोग्राफरला आला. ही घटना सुद्धा तितकीच रंजक आहे. त्याने अत्यंत नम्रपणे स्वामींची परवानगी मागितली. स्वामींनी हसून त्याला संध्याकाळी यायला सांगितले. पण जेव्हा तो फोटो काढायला गेला तेव्हा पूर्ण अंधार पडला होता. अंधारात फोटो कसा येणार असा विचार करत असतानाही स्वामींच्या आज्ञेवरून त्याने कॅमेऱ्याचं बटन दाबले. आणि आश्चर्य म्हणजे अंधार असूनही त्या फोटोत स्वामी अत्यंत स्पष्टपणे हुक्का ओढताना दिसले. इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही संपूर्ण शरण जाता तेव्हा भौतिक मर्यादा गळून पडतात. अंधार असो वा प्रकाश, श्रद्धेच्या मार्गात ते अडथळे ठरत नाहीत. अगदी खरंय. भक्तांचा ईश्वरावरील विश्वास दृढ करणे आणि त्यांच्यातील दोष दूर करणे हे या प्रत्येक लीलेमागचे मुख्य उद्दिष्ट होते. रामेश्वरम मधील कोडी तीर्थाचं उदाहरण याच संदर्भात खूप काही सांगून जाते. तिथे तीर्थात स्नान करण्यासाठी काही पुजारी भक्तांकडून पैसे उकळत असत, जे पूर्णपणे चुकीचे आणि लोभाचे लक्षण होते. हो, आणि नोंदीनुसार जेव्हा स्वामी तिथे गेले तेव्हा त्यांनी पुजाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की ईश्वराने दिलेले पाणी सर्वांसाठी मोफत असावे. पण अहंकारी पुजाऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही. स्वामी तिथून निघून गेले, पण त्यानंतर लगेचच त्या तीर्थाचं पाणी पूर्णपणे दूषित झाले. त्यात किडे पडले आणि दुर्गंधी येऊ लागली. म्हणजे निसर्गानेच जणू शिक्षा दिली. हो. शेवटी जेव्हा शृंगेरीच्या शंकराचार्यांनी त्या पुजाऱ्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली तेव्हा त्यांनी स्वामींची क्षमा मागितली. स्वामींनी लगेच त्यांना क्षमा केली आणि ते पाणी पुन्हा पूर्वीसारखे शुद्ध झाले. यातून स्वामींनी लोभ आणि अहंकाराचा त्याग करण्याचा स्पष्ट धडा दिला. आणि आणखी एक प्रसंग मला इथे सांगावासा वाटतो, ज्याला अन्नपूर्णा सिद्धी म्हटले गेले आहे. रावजी पाटील नावाच्या भक्ताच्या घरी फक्त 40 लोकांसाठी जेवण बनवले होते. पण स्वामी तिथे आले आहेत हे समजल्यावर आजूबाजूच्या गावांतून हजारो लोक तिथे जमा झाले. हो, ही घटना खूप प्रसिद्ध आहे. रावजी पाटील साहजिकच घाबरले, पण स्वामींनी त्यांना सर्व अन्न एका टोपलीत ठेवून तुळशीला 3 प्रदक्षिणा मारून ते अन्न वाढायला सांगितले. त्या दिवशी त्या 40 जणांच्या अन्नातून तब्बल 4000 लोकांनी पोटभर जेवण केले आणि तरीही अन्न उरले. यातून भौतिक गणितांच्या पलीकडचे विश्व उलगडते. ही कथा आपल्याला आठवण करून देते की जेव्हा आपण ईश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवतो तेव्हा भौतिक विश्वातील कमतरतेची भावना संपते. पण याहीपेक्षा एक प्रसंग असा आहे जिथे स्वामींनी मृत्यूच्या आणि काळाच्या नियमांनाही आव्हान दिले आहे. तुम्ही त्या नदी किनाऱ्यावर रडणाऱ्या लहान मुलाच्या आणि त्याच्या वडिलांच्या प्रसंगाबद्दल बोलत आहात का? हो, अगदी तोच. तो प्रसंग खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. कृपया त्याबद्दल सविस्तर सांगा. स्वामींनी त्याला हटकले आणि विचारले, तू इथे काय करतोयस?
तुझा मुलगा रडतोय, जा घरी. मी तुझ्या वडिलांना त्याला सांभाळायला पाठवले आहे. पण त्याचे वडील तर हो, तो माणूस चक्रावला, कारण त्याचे वडील अनेक वर्षांपूर्वीच वारले होते. पण तो घरी धावत गेला आणि त्याने पाहिले की खरोखरच त्याचे मृत वडील त्या बाळाला खेळवत आहेत. त्याला पाहताच वडिलांनी बाळ त्याच्याकडे दिले, त्याला आशीर्वाद दिला आणि ते अदृश्य झाले. हे ऐकायला खरंच अकल्पनीय वाटतं. पण यावरून स्वामींच्या अधिकाराची कल्पना येते. जन्म आणि मृत्यू हे निसर्गाचे नियम आहेत, पण जे निसर्गाच्याही पलीकडे पोहोचले आहेत त्यांच्यासाठी काळ आणि वेळ या संकल्पना अस्तित्वात नसतात. ते त्यांच्या भक्तांच्या कल्याणासाठी कोणत्याही नियमाला वाकवू शकतात. आणि ही जी अथांग ऊर्जा होती तिचा संबंध केवळ त्यांच्यापुरता किंवा एका गावापुरता मर्यादित नव्हता. दत्त परंपरेतील इतर संतांशी असलेला त्यांचा संबंध तितकाच रंजक आहे. उदाहरणार्थ शेगावचे गजानन महाराज जेव्हा अक्कलकोटला आले होते तेव्हा स्वामी बुद्धिबळ खेळत होते. हा प्रसंग खूप गोड आहे. गजानन महाराजांना पाहताच स्वामींनी हसून म्हटले, गणपती आला रे. त्यांनी एकमेकांना एका क्षणात ओळखले होते. हे खूप महत्त्वाचे आहे, कारण हे सर्व संत एकाच परंपरेचे, एकाच ऊर्जेचे विविध आविष्कार आहेत. शिर्डीच्या साईबाबांशी असलेला स्वामींचा संबंध यावर तर खूप मोठं संशोधन झाले आहे. हो, बऱ्याच नोंदी आहेत याबद्दल. महासमाधी घेण्यापूर्वी स्वामींनी त्यांचे निस्सीम भक्त केशव नाईक यांना आपल्या पादुका दिल्या आणि एक अत्यंत महत्त्वपूर्ण वाक्य उच्चारले, मी यापुढे शिर्डीत राहीन. आणि ह्याच संदर्भात कृष्णा अळीबाकर यांची कथाही येते. त्यांना अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या पादुकांचं दर्शन घ्यायचे होते, पण साईबाबांनी त्यांना शिर्डीतच अडवले आणि सांगितले, अक्कलकोटचे महाराज इथेच आहेत. बागकरांना लगेच समजले की स्वामी समर्थ आणि साईबाबा यांत कोणताही भेद नाही. यावरून एक अत्यंत गहन विचार आपल्या समोर येतो. भौतिक शरीर नष्ट होते, पण ती आध्यात्मिक ऊर्जा, तो बोध कधीच नष्ट होत नाही. तो फक्त एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात संक्रमित होतो. काळ पुढे सरकत होता आणि तो दिवस आला 30 एप्रिल 1878. अक्कलकोटमध्ये स्वामींनी पद्मासनात बसून महासमाधी घेतली. अत्यंत भावनिक क्षण होता तो. ते दृश्य अत्यंत भारावून टाकणारे होते. सर्वत्र रडण्याचा आवाज येत होता. पण जाण्यापूर्वी त्यांनी एक अभय वचन दिले, जे आजही लाखो भक्तांच्या जगण्याचा आधार आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ एक वाक्य नाही, तर ती एक वैश्विक खात्री आहे. भगवद्गीतेतील योगक्षेमम वहाम्यहम या श्लोकाचाच हा सोपा प्राकृत भाषेतील अनुवाद आहे. खरंय, जेव्हा माणूस स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या स्वाधीन करतो तेव्हा त्याच्या सर्व चिंता, त्याची सर्व भीती ईश्वर स्वतःच्या खांद्यावर घेतो. मानसिक आणि आध्यात्मिक आधाराचे यापेक्षा मोठे उदाहरण असू शकत नाही. आणि आपण आधी म्हटल्याप्रमाणे महासमाधीनंतरही ती ऊर्जा संपत नाही. 2016 मध्ये मोहनजी नावाचे एक आध्यात्मिक गुरु अक्कलकोटला आले होते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर असताना त्यांना 10 फुटावर एक वृद्ध महिला दिसली. हो, हा अलीकडचा प्रसंग आहे. तिने जुन्या काळातील हिरवी साडी नेसली होती, नाकात लोठी नथ होती आणि चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या. तिने मोहनजींकडे पाहून डोळे मिचकावले, जणू काही ती सांगत होती की तिचे लक्ष आहे. आणि क्षणात ती महिला गर्दीत अदृश्य झाली. लीलामृतमध्ये स्वामींच्या देवी रूपातील वर्णनाशी हे हुबेहूब जुळत होते. आणि गोष्ट तिथेच संपत नाही. त्याच दिवशी त्यांची गाडी एका नो पार्किंग झोनमध्ये उभी होती. तिथल्या सुरक्षा रक्षकाने त्यांच्यावर खूप राग व्यक्त केला. पण नंतर समजले की त्या सुरक्षा रक्षकाला सकाळीच स्वामींचा दृष्टांत झाला होता की माझा मुलगा येतोय, त्याला एका विशिष्ट दर्ग्यात घेऊन जा. आणि मग तो रक्षक त्यांना घेऊन गेला ना? हो, तो रक्षक मोहनजींना त्या दर्ग्यात घेऊन गेला. त्याने कोणतीही मदत किंवा पैसे स्वीकारले नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा मोहनजी आणि त्यांचे सहकारी एका कार्यालयात गेले तेव्हा तिथे एका व्यक्तीचा श्रद्धांजलीचा फोटो लावला होता. तो फोटो आणि तो सुरक्षा रक्षक हुबेहूब एकच होते. आणि तो माणूस 8 महिन्यांपूर्वीच वारला होता. अगदी बरोबर. हा प्रसंग आपल्याला विचार करायला भाग पाडतो की आपण ज्याला वास्तव मानतो ते खरंच तसे असते का? हा विचार खरोखरच अवाक करणारा आहे. जेव्हा आपण या लहरींबद्दल किंवा फ्रिक्वेन्सीबद्दल बोलतो जिथे ऊर्जा नष्ट होत नाही, तेव्हा मला आधुनिक विज्ञानातील क्वांटम एन्टँगलमेंट आणि ऊर्जा संवर्धनाचा नियम आठवतो. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बरोबर. विज्ञानानुसार ऊर्जा कधीच नष्ट होत नाही, फक्त तिचं स्वरूप बदलते. कदाचित शेकडो वर्षांपूर्वीचे संत आणि आजचे अत्यंत प्रगत विज्ञान एकाच सत्याकडे बोट दाखवत आहेत,
फक्त त्यांची भाषा वेगळी आहे? हा असा एक प्रश्न आहे जो कुणालाही अंतर्मुख करून विचार करायला भाग पाडतो. भौतिक जगदाच्या पलीकडे एक अथांग विश्व आहे जे केवळ श्रद्धेने आणि शांत मनाने अनुभवता येते. या सखोल विश्लेषणाचा हाच एक मुख्य उद्देश होता की अशा या अथांग महासागराच्या किनाऱ्यावरून काही शिंपले वेचण्याचा प्रयत्न करावा. पुढच्या भागात आपण त्यांच्या शिकवणुकीचा आणि तत्वज्ञानाचा असाच सविस्तर वेध घेऊ. हा ज्ञानाचा प्रवास असाच सुरू राहील. तोपर्यंत या अद्भुत ऊर्जेचा शोध घेत रहा. धन्यवाद. धन्यवाद. मागील भागात आपण पाहिलं होतं की तब्बल 300 वर्ष एका घनदाट जंगलात एका वारुळात पूर्णपणे ध्यानस्थ बसलेली एक आकृती एका लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव लागल्यावर कशी जागी होते. होय, आणि तो क्षण केवळ एका ऐतिहासिक घटनेचा भाग नव्हता. ती एका अथांग आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात होती. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे. आज आपण श्री स्वामी समर्थांच्या त्या भौतिक प्रवासाच्या पुढे जाणार आहोत. त्यांच्या जीवनचरित्रावर न थांबता आपण त्यांच्या शिकवणी, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांच्या अद्भुत लीलांमागील खरा अर्थ शोधणार आहोत. हा विषय खरोखरीच खूप सखोल आहे. हो, आणि आजचा आपला मुख्य उद्देश हाच आहे की 19व्या शतकातील या महान संतांनी दिलेले ज्ञान आजच्या या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात आपल्याला कसे लागू पडते हे आपण समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. कारण जेव्हा आपण स्वामी समर्थांच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक नोंदींचा शांतपणे अभ्यास करतो तेव्हा लक्षात येते की ते केवळ एक पारंपरिक संत नव्हते. ते अद्वैत तत्वज्ञान आणि भक्ती यांचा एक असा अद्वितीय संगम होते जे रहस्य जर आपण उलगडले तर भौतिक जगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जाईल. आणि म्हणूनच मला वाटतं की आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे त्या वारुळाच्या घटनेपासून आणि त्यांच्या नावापासूनच सुरुवात करूया. नक्कीच. कर्दळी वनातून प्रकट झाल्यानंतर त्यांनी भारतभर भ्रमण केले, पण शेवटी त्यांनी कायमस्वरूपी राहण्यासाठी अक्कलकोट हेच ठिकाण का निवडले? इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. जर आपण अक्कलकोट या शब्दाची फोड केली आणि थोडा प्रतिकात्मक विचार केला. अक्कल आणि कोट. अगदी बरोबर. अक्कल म्हणजे बुद्धी, आपला विवेक, आणि कोट म्हणजे किल्ला किंवा तटबंदी. म्हणजे बुद्धीचा किल्ला. हो, आपले मानवी मन हे नेहमीच विकार, अज्ञान आणि भौतिक मोहांच्या आक्रमणांना सतत बळी पडत असते. आपली बुद्धी अनेकदा यांसमोर कमकुवत ठरते. खरंय, आपण रोजच्या जीवनात हे अनुभवतो. आपले रक्षण करत होते. त्यांनी हे ठिकाण निवडले कारण त्यांना मानवी मानसिकतेच्या या किल्ल्यावर राज्य करायचे होते. पण त्यांच्या स्वतःच्या राहणीमानाबद्दल ज्या नोंदी आहेत त्या वाचल्यावर थोडं आश्चर्य वाटतं. कधी ते राजमहालात मऊ गादीवर झोपलेले असायचे, तर कधी थेट उकिरड्यावर. हे समजण्यासाठी आपल्याला त्यांच्या अवधूत वृत्तीकडे बघावे लागेल. अवधूत वृत्ती. हो, अद्वैत तत्वज्ञानानुसार जेव्हा एखादी व्यक्ती या सर्वोच्च अवस्थेपर्यंत पोहोचते तेव्हा त्याच्यासाठी राजमहाल आणि कचऱ्याचा ढीग या दोन्ही गोष्टी पूर्णपणे समान होतात. म्हणजे भौतिक गोष्टींचे त्यांच्यासाठी काहीच मोल उरत नाही. अगदी तसेच. त्यांना भौतिक ओळखीचे कोणतेही बंधन नव्हते. म्हणूनच जेव्हा लोक त्यांना विचारायचे की तुम्ही कुठून आलात, तुमचा वंश कोणता, तेव्हा ते म्हणायचे की माझा वंश वटवृक्ष आहे. बरोबर. वटवृक्ष हे विशालतेचे आणि समानतेचे एक जिवंत प्रतीक आहे. म्हणजे जसं वडाचं झाड सावली देताना राजा आणि भिकारी असा कोणताही भेदभाव करत नाही, तसेच स्वामी होते. होय, आणि वटवृक्षाच्या पारंब्या पुन्हा जमिनीत जाऊन नवीन खोड तयार करतात. ही एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे. स्वामी स्वतःलाच याच अखंड वैश्विक ऊर्जेचा भाग मानत होते, ज्याला कोणतीही जात, धर्म किंवा प्रांताची सीमा नव्हती. नक्कीच. आणि मला वाटतं याच विशाल आणि प्रेमळ दृष्टिकोनातून त्यांचे ते सर्वात प्रसिद्ध वाक्य आले असावे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हो, आजही हे वाक्य लाखो लोकांच्या ओठांवर असते. पण मला एक विचारायचं आहे, आजच्या काळात आपण हे वाक्य केवळ एक मानसिक सांत्वन म्हणून घेतो का? जर आपण याचा सखोल विचार केला तर हे केवळ एक मानसिक सांत्वन नक्कीच नाहीये. मग त्यामागे नेमकी कोणते तत्वज्ञान आहे? ती एक अत्यंत मोठी आध्यात्मिक ग्वाही आहे. जेव्हा स्वामी म्हणतात की मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा पाठीशी असण्याचा अर्थ खूप खोल आहे. मनुष्य सर्वात जास्त कशाला घाबरतो? आपल्या भूतकाळातील कर्मांच्या फळांना आणि भविष्यातील अनिश्चिततेला. खरंय, न दिसणाऱ्या संकटांची भीती सर्वांनाच असते. आणि जेव्हा स्वामी पाठीशी उभे राहण्याची हमी देतात तेव्हा ते भक्ताच्या या भूतकाळातील कर्मांचे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेण्याचं आश्वासन देत असतात. म्हणजे ते आपल्यासाठी एक प्रकारची अदृश्य ढाल बनतात. अगदी तंतोतंत. जर आपण याचा संबंध भगवद्गीतेशी जोडला
तर तिथे एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे, योगक्षेमम वहाम्यहम. हो, याचा अर्थ जेव्हा मनुष्य पूर्णपणे ईश्वराला शरण जातो तेव्हा ईश्वर त्याचे रक्षण करतो. बरोबर. इथे शरणागती हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. जोपर्यंत माणसाला असे वाटते की मी सर्व काही करत आहे, माझा अहंकार मोठा आहे, तोपर्यंत ईश्वरीय शक्ती फक्त बघत राहते. हो, पण जेव्हा मनुष्य स्वतःला पूर्णपणे शून्य करतो तेव्हा ती वैश्विक ऊर्जा त्याच्या पाठीशी उभी राहते आणि त्याच्या भौतिक तसेच आध्यात्मिक गरजा पूर्ण करते. पण मग इथे एक अतिशय व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो. जर सर्व काही स्वामीच करणार असतील तर माणसाने फक्त हात जोडून बसायचे का? नाही, मुळीच नाही. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. स्वामींनी भक्तांना कधीही आळशी बनवले नाही. म्हणजे त्यांनी कर्माला महत्त्व दिले होते. होय, त्यांच्या शिकवणी अतिशय साध्या पण स्पष्ट होत्या. त्यांनी वारंवार सांगितले की प्रामाणिक प्रयत्नांनी आपली उपजीविका कमवा आणि फळाशी अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य करत राहा. अगदी बरोबर. ते भक्तांना खऱ्या अर्थाने कर्मयोगी बनवत होते आणि यासोबतच त्यांचा सर्वात मोठा भर हा मनाच्या शुद्धीवर होता. मनाची शुद्धी? हो, त्यांचा एक अतिशय कडक नियम होता. जर तुम्हाला साधनेतून किंवा भक्तीतून काही आध्यात्मिक शक्ती प्राप्त झालीच तर तिचा वापर लोकांना चमत्कार दाखवण्यासाठी कधीही करू नये. हे थोडे विरोधाभासी नाही का वाटत? कारण जेव्हा आपण त्यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करतो तेव्हा त्यात शेकडो चमत्कारांच्या नोंदी आहेत. वरवर पाहता ते विरोधाभासी वाटू शकते, पण या लीला आणि जादूगराचे चमत्कार यात खूप मोठा फरक आहे. तो कसा? यात सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे स्वामींच्या प्रत्येक लीलेमागे एक अतिशय स्पष्ट शैक्षणिक हेतू होता. तो केवळ लोकांना आकर्षित करण्यासाठी केलेला देखावा नव्हता. म्हणजे प्रत्येक घटनेतून ते काहीतरी धडा देत होते. हो, समोरच्या व्यक्तीचा अहंकार तोडण्याचे किंवा त्याला भौतिक मोहातून बाहेर काढण्याचे काम ते या लीलांमधून करत होते. या संदर्भात आपण त्या सुवर्ण करंडकाच्या कथेचा विचार करू शकतो का? ती घटना खरोखरच खूप बोलकी आहे. नक्कीच. आपण त्या घटनेकडे बघूया. एका राजाचा नोकर स्वामींसाठी एक अतिशय मौल्यवान असा सोन्याचा करंडक घेऊन आला होता, ज्यात लवंग आणि वेलचीसारखे महागडे मसाले होते. हो, आणि हा सोन्याचा करंडक म्हणजे भौतिक संपत्ती आणि राजशाही अहंकाराचे थेट प्रतीक होता. आणि स्वामींनी तो करंडक हातात घेतला आणि कसलाही विचार न करता त्यांनी तो थेट जवळच्या एका खोल विहिरीत फेकून दिला. तिथे उपस्थित असलेले सगळे लोक हादरून गेले असतील. साहजिकच आहे, पण तो राजा अतिशय शांत राहिला. कारण त्याला माहीत होते की यात काहीतरी मोठा बोध लपलेला आहे. अगदी बरोबर. आणि तो बोध होता भौतिक आसक्ती सोडण्याचा. आपण सोने आणि वस्तूंना जे अवास्तव महत्त्व देतो ते त्यांना दाखवून द्यायचे होते. होय, संपत्तीतून जो अहंकार पोचला जातो तो आध्यात्मिक मार्गात किती मोठा अडथळा आहे हे स्वामींनी एका क्षणात दाखवून दिले. अहंकाराचा त्याग केल्याशिवाय आत्मज्ञान शक्य नाही. म्हणजे ही एक प्रकारची शॉक थेरपीच होती, समोरच्याला एकदम हादरून जागं करायचं. खरंय. आणि अशाच एका शॉक थेरपीचा वापर त्यांनी समाजातील जातीभेद आणि धर्माच्या भिंती पाडण्यासाठीही केला होता. तुम्ही चिलम ओढण्याच्या त्या घटनेबद्दल बोलत आहात का? होय. 19व्या शतकातील सामाजिक परिस्थिती आपण बघितली तर त्यावेळी जातीभेद आणि कर्मकांडाचे प्रस्थ खूप मोठे होते. अशा वातावरणात एका मुस्लिम अधिकाऱ्याने स्वामींची परीक्षा घेण्यासाठी त्यांना एक रिकामी चिलम ओढण्यास दिली होती. आणि त्या चिलममध्ये ना तंबाखू होती ना आग, पण तरीही स्वामींनी ती चिलम अतिशय शांतपणे ओढली आणि त्यातून धूर येऊ लागला. तो अधिकारी तर पूर्णपणे शरणागत झाला असेल. हो, तो त्यांच्या पायावर पडला. पण यातून स्वामींना केवळ आपण निसर्गाच्या नियमांच्या पलीकडे आहोत हेच सिद्ध करायचे नव्हते. मग त्यामागील खरा संदेश काय होता? हा सर्व धर्म समभावाचा संदेश होता. स्वामींच्या दरबारात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असा कोणताही भेद नव्हता. म्हणजे ईश्वराच्या दरबारात फक्त अंतःकरणाच्या शुद्धीला किंमत असते. अगदी बरोबर. तुमच्या ओळखीला किंवा जातीला तिथे काहीही अर्थ नसतो. जो निस्सीम भक्त आहे त्याच्यासाठी ते निसर्गाचे नियमही सहज वाकवू शकत होते. निसर्गाचे नियम वाकवण्यावरून मला एका अत्यंत गूढ आणि अंगावर काटाळणाऱ्या घटनेची आठवण येत आहे. कोणती घटना? बाबासाहेब जाधव यांच्या मृत्यूचा तो प्रसंग. आपण जे ऐतिहासिक स्रोत वाचले त्यात एका बैलाचा संदर्भ येतो. ते नक्की काय घडले होते? ती घटना अध्यात्मातील कर्म आणि वैश्विक संतुलनाच्या सिद्धांतावर खूप मोठा प्रकाश टाकते. बाबासाहेब जाधव हे स्वामींचे अतिशय निस्सीम भक्त होते. एके दिवशी स्वामी त्यांच्याकडे पाहून अचानक म्हणाले की अरे कुंभारा, तुझ्या नावाने बोलावणे आले आहे.
याचा अर्थ बाबासाहेबांचा मृत्यू अगदी जवळ आला होता. हो, आणि हे ऐकून ते खूप घाबरले. त्यांनी रडत विनंती केली की त्यांना स्वामींची आणखी सेवा करायची आहे, त्यांना इतक्या लवकर जायचे नाहीये. मग स्वामींनी